5 तारखेच्या मोर्चाकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही, मोर्चातून राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता नाही, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। मातृभाषेचं संरक्षण आणि हिंदी सक्तीच्या विरोधात 7 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मराठी पत्रकार संघामध्ये अन्याय शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभेचं आयोजन। हिंदी सक्तीच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम। महाराजा सयाजी विद्यालयासमोर मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक मोर्चा। मुंबईमध्ये 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा संदर्भात भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। मराठी अभिजात भाषेच्या दर्जाने भाजप उत्तर देणार, मोर्चाला उत्तर देण्यासंदर्भात भाजपमध्ये आता विचार मंथन। 5 जुलैला मनसेचा हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून मुंबईकरांना आवाहन। लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन। मनसेकडून शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात पुन्हा बॅनरबाजी। 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषेमध्ये शिक्षण घ्यावं, अजित पवारांच्या वक्तव्याचा फोटोसह मनसेच्या बॅनरवर आशय। हिंदीच्या विषयावर उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे, पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला अजित पवारांचाही विरोध। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही, हिंदी सक्तीच्या विरोधात हर्षवर्धन सपकाळांची भूमिका। 5 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रितपणे मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी, तर मनसेची बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सोबतच संदीप देशपांडेंवर जबाबदारी। मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं वक्तव्य। आईनं मला मराठीत संस्कार दिले, मी मराठीतच बोलणार, अशोक उईकेंच्या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांच्या भोवया उंचावल्या। ठाकरे बंधूंचा मोर्चा, मतदारांची दिशाभूल करणार आमदार रवी राणांची ठाकरे बंधूंवर टीका। निवडणुकीला मत गोळा करण्यासाठी ठाकरेंचा मोर्चा, मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारामध्ये उद्धव ठाकरे गेले अशी टीका रवी राणा यांनी केली। परभणीमध्ये उद्या असदुद्दीन ओवैसींची जाहीर सभा, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन। इम्तियाज जलील सभेला उपस्थित राहणार। संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही, इंदिरा गांधींनी संविधानामध्ये अनेक बदल केले। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आणीबाणीच्या संदर्भात मोठं विधान। उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची बैठक, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवालय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत काम करणार नाही, हर्षल सुर्वे यांचा पक्षातीलच वरिष्ठांना थेट इशारा। रविकिरण इंगवलेंच्या नेतृत्वाखाली काम करायला हर्षल सुर्वेंचा स्पष्टपणे नकार। रोहन सुरवसे पाटील करणार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, नुकताच दिला होता काँग्रेस पक्षाचा राजीनामा। पुण्यामध्ये काँग्रेस पक्षात असताना केली लक्षवेधी आंदोलन। नांदेड शहरामध्ये झळकले शिवसेना आणि मनसे पक्षाचे एकत्रित बॅनर। मनसेच्या बॅनरच्या माध्यमातून 5 जुलैला मुंबईत होणाऱ्या हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। जसं बुडत्याला काठीचा आधार, तसं ठाकरे बंधूंना एकमेकांचा आधार। राजू वाघमारेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा, मध्यस्थीसाठी राऊतांची गरज लागते तर हे भाऊ कसले, राजू वाघमारेंचा सवाल। राजकारणामध्ये वन फाईन मॉर्निंग उपाय सापडतो, पण समरजित घाटगे यांच्या आयुष्यामध्ये एक सुंदर सकाळ कधी येईल हे माहीत नाही, समरजित घाटगेंच्या भाजप पक्षप्रवेशावरून चंद्रकांत पाटलांचं विधान। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी शहांनी लादलं, हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी अहवाल स्वीकारलेला, मात्र GR काढला नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेतील, मात्र अशी कोणतीही शक्यता दिसत नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना चंद्रकांत पाटील यांच्याकडनं पूर्णविराम। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खासदार प्रतिभा धानोरकरांची निवड। 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड। बँकेत संचालक म्हणून निवड झालेल्या धानोरकर पहिल्याच महिला। पुण्यामध्ये वाघोली येथे आमदार बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन, लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। नागपूरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी उपस्थित।
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. शिवसेनेची सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. काही नवीन चेहरे सचिव आणि उपनेतेपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता. काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेश चंद्र राजहंस यांची नियुक्ती. मुंबई विभागीय प्रवक्तेपदी राजहंसांची नियुक्ती तर वर्षा गायकवाड यांनी नियुक्तीपत्र देत दिल्या शुभेच्छा. भाजपला मिळणार नवे प्रदेश अध्यक्ष. भाजप प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण 30 जूनला प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार. 1 जुलैला अधिकृत नियुक्ती जाहीर केली जाणार. सरकारनं महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करावा. भ्रष्टाचार मुक्तसाठी समिती स्थापन करावी. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरून सुप्रिया सुळेंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रश्नांसंदर्भात खासदारांशी चर्चा करावी. त्यामुळे ते प्रश्न केंद्रामध्ये मांडता येतील. सुळेंचं वक्तव्य. परिपत्रकाची होळी करण्याचा निर्णय म्हणजे निव्वळ नौटंकी. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर टीका. आपणच घेतलेल्या निर्णयाचा युटर्न म्हणजे ढोंगीपणा. नवनाथ बन यांची टीका. आगामी पालिका निवडणुकीनंतर भाजपचे शेखर गोरे आमदार होणार. स्वतः शेखर गोरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं शेखर गोरेंना आमदारकीचं आश्वासन. विद्यार्थी स्कूल बसमध्ये घेतले किंवा सोडले जातात अशा ठिकाणी बसवर कोणतीही कारवाई न करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या सूचना. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये स्कूल बस असोसिएशन आणि पालकांची संयुक्त बैठक संपन्न. तिसऱ्या भाषेबाबत सक्ती नाही. विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा अधिकार. दादा भुसेंची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनाचा सुळसुळाट. व्हीआयपी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी आमदारांचे मंदिर समितीला पत्र. वर्ध्यामध्ये गरजूंना अतिक्रमण पट्टी नियमाच्या चौकटीमध्ये राहून द्या. आमदार राजेश बकाने यांचे आदेश. न्यायपालिकेचा ॲडव्हेंचर आणि दहशतवाद बनू नये. नागपूरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान. बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात 2 जुलै रोजी मंत्रालयामध्ये 10 मंत्री घेणार बैठक. 15 दिवसामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्याचं बच्चू कडूंना आश्वासन. मात्र अद्याप समिती स्थापन न झाल्यानं बच्चू कडू संतापले. छत्रपती शिवरायांनी तह केले म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. महाराणा प्रतापांनी तह केले नाहीत म्हणून महाराणा प्रतापांना चित्तोडगड मिळालं नाही. मंगलप्रभात लोढांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील धणकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद. मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि शिवसेनेचे उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वाद. सोलापूरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची पक्षातून हकालपट्टी. मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. शिक्षण विभागाच्या वतीनं पहिली यादी प्रसिद्ध. 30 जूनला जाहीर होणार होती यादी. 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरातून विरोध. सरकारनं कितीही सक्ती केली तरीही 1 इंचही जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. ठाण्यामध्ये आनंद दिघेंचा किंग साईज पुतळा उभारणार. आनंद दिघेंचा 43 मीटर उंच पुतळा उभारणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराच्या विरोधात शेतकरी आक्रमक. महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन. तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश. पवनचक्कीची कामं 5 दिवसांसाठी आता बंद. ठाण्याच्या येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा. प्रशासनाच्या वरदहस्तानं उशिरापर्यंत हॉटेल आणि ढाबे सुरू. मुंबई हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश. कल्याण डोंबिवलीमध्ये 1 जुलैला 7 तास पाणीपुरवठा बंद. संपूर्ण कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागात देखील राहणार पाणीपुरवठा बंद. महावितरणाच्या वतीने या संदर्भात अधिकृत माहिती जारी. बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यामध्ये तरवाडी गावात स्मशानभूमीची उभारणी. स्मशानभूमीकडे जाण्यास मात्र रस्ता नाही. गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयाच्या समोर पार पाडला अंत्यविधी. लातूर ग्रीन वृक्ष टीमचं आंदोलन. शहरातील वृक्षतोडीच्या विरोधात केला संताप व्यक्त. बीडमधील माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांच्या हातावर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा टॅटू. देवेंद्र प्रेमाचं प्रतीक. टॅटू मागील कारण केलं स्पष्ट.
गडचिरोलीमध्ये 45 अनुकंपाधारकांची जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती. विविध संवर्गातील रिक्त पदांवर ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार अनुकंपा यादीतील 45 जणांची नेमणूक. भंडारा जिल्ह्यात दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू. 12 संचालक पदांसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. वसंत मोरेंच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील बस स्थानकावर काढलेला मोर्चा काढल्याप्रकरणी मोरेंसह 37 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये डांबरी रस्त्याची दुरावस्था. नुकत्याच झालेल्या रस्त्याचे निघाले डांबर. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप. कंत्राटदारावर कारवाईची मागणी. राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवली जाणार. राज्यात 5000 शाळा विकसित केल्या जाणार. 10,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. आरटीओ कार्यालयामध्ये नागरिकांशी असभ्य वर्तन महागात पडणार. नागरिकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. नागरिकांच्या तक्रारीनंतर राज्य परिवहन विभागाचे आदेश. बुलढाण्यातील वन विभागाच्या जमिनीवर बसलेलं माळेगाव वन विभागानं हटवलं. 200 पेक्षा अधिक कुटुंब बेघर. कुटुंबाची निवारा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. परभणी शहरातील एक मिनार मशीद आणि दर्गा रोड परिसरात विजेचे खांब डीपी आणि वायर दुरुस्ती करण्यासाठी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन. लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचं नागरिकांचं निवेदन. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. धरणाची पाणी पातळी 40.98%. धरणामध्ये 13,789 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. मुंबईतील 7 धरणांतील पाणीसाठा 38%. 27 जून रोजी मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. पालिकेची माहिती. मुंबईकरांना कोरोनापासून दिलासा. सोलापूरमध्ये वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या इयत्ता 11वीतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना. विद्यार्थ्यांना जेवणासाठी आणि राहण्यासाठी 43,000 रुपयांची मदत. बुलढाण्यामध्ये खामगाव शहरात पालिकेकडून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस. ऐन पावसाळ्यात नोटीस दिल्यानं नागरिकांना मनस्ताप. तर आदेश तुर्तास स्थगित करण्यासाठी काँग्रेसची मागणी. कोल्हापूरमध्ये 10 जुलैपर्यंत बंदीचे आदेश लागू. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात मर्जेवाडीतील ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. स्मार्ट मीटर काढून जुनं मीटर बसवण्याची मागणी. कोल्हापूरमध्ये आरोग्य विभाग आणि आशा सेविकांकडून 3,404 घरांची तपासणी. तपासामध्ये कावीळ डेंग्यू या आजाराचं सर्वेक्षण. 43 घरांमध्ये डेंग्यू सदृश्य डास आढळले. बुलढाण्यामध्ये पालखी मार्गालगतची कामं न केल्यानं पावसामुळे नागरिकांचं नुकसान. प्रशासनानं पालखी मार्गालगतची कामं तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांची रत्नागिरीला बदली. महामुनी 3.5 वर्ष बुलढाण्यामध्ये कार्यरत. नांदेडच्या कोंढा ते गणपूर शिवरस्त्याचं काम अद्याप रखडलं. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना अडचण. शेतकऱ्यांनी निवेदन देत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची प्रशासनाकडे केली मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने माणगावकर हैराण. तातडीने उपाययोजना झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन करणार. स्थानिक नागरिकांचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ निगडे येथील पुलावर कॉन्क्रीटला तडे जाऊन मोठे खड्डे पडले. पुलावर 2 ते 3 ठिकाणी खड्डे पडल्यानं अपघाताचा धोकाही वाढला. सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळावर विमान दुर्घटनेची मॉक ड्रिल. लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलामध्ये विमान कोसळलं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्ती निवारण यंत्रणेची चाचपणी. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 10 जुलै रोजी निवडणुकीतून विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवारांसह 113 उमेदवारांची शेवटच्या दिवशी माघार. 7 संचालक पदासाठी 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. चंद्रपूरमध्ये विविध विकास कामांसाठी खोदकामांमुळे नागरिक त्रस्त. पावसाळ्यात खोदकामांमुळे वाहतूक कोंडी तर नागरिक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध लास्टिंगमुळे शहरालगतच्या बुद्ध लेण्यांना धोका. उच्च न्यायालयाकडून सुमोटो जनहित याचिका दाखल. सहकार्यासाठी 2 वकिलांचीही नियुक्ती. परभणीमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे सचिवांची तक्रार. शाळेतील कामं वेळेत पूर्ण करत नसल्याची करण्यात आली तक्रार. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध. मोजणीच्या दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद.
वाशिम जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला. 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ. चाका तीर्थ प्रकल्पावरील सांडवा ओसांडून वाहू लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठाचे उपकुलगुरू सचिवांना त्रास देत असल्याचा आरोप. आक्रमक आंबेडकरी संघटनेला विद्यापीठात रोखलं. संघटनेची विद्यापीठाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी. अकोल्यातील सापूर येथे जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. अदमपूर येथील गुजी देवीचं मंदिर रथयात्रेचा समारोप. नागपूरमध्ये महाल परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जमीन खचून 2 फोकलँड उलटले. घटनेमध्ये 3 जण किरकोळ जखमी. यावेळेस परिसरातील भिंत आणि काही डांबही कोसळले. पनवेलमध्ये फुटपाथवर पेटीमध्ये आढळलं नवजात बालक. बालगृहाच्या बाहेर आढळलं बालक. बाळाला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. पुढील तपास सुरू. भिवंडीमध्ये वन विभागाच्या डोंगरावरील झोपड्यांवर कारवाई. नागरिकांनी केला प्रखर विरोध. पालिका प्रशासनानं कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्यानं परिस्थिती शांत. कोल्हापूरच्या तरुणाचा आंबोलीच्या दरीमध्ये कोसळून मृत्यू. मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश. सावंतवाडी पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला. भंडाऱ्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग. मुसळधार पावसानं वातावरणात गारवा. समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतीच्या कामांनाही वेग. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस. पुरामुळे कुकसा फाटा ते मांगुळ झनक मार्गाला फटका. मार्गावरील पूल आणि रस्ता गेला वाहून. मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागाला जोडणारी पैनगंगा नदी प्रवाहित. नदीचं पात्र भरून वाहू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं घाटात अवजड कंटेनर चिखलात रुतला. क्रेनच्या मदतीनं कंटेनर बाहेर काढून वाहतूक पूर्ववत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जूनपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस. वैजापूर कन्नडसह 5 तालुक्यामध्ये अतिवृष्टी. कन्नड तालुक्यात सर्वाधिक 162 मिलीमीटर पावसाची नोंद. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं विहीर खचली. अनेकांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेती पिकांचं नुकसान. प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर कायम. 24 तासामध्ये 115 मिलीमीटर पावसाची नोंद. पुणे हवामान विभागाच्या वतीनं जोरदार पावसाचा अंदाज. नागपूरमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये केवळ 50% पावसाची नोंद. येत्या 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कमी. विदर्भात अपेक्षेपेक्षा कमीच पाऊस. रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळेलाही फटका. गणपतीपुळेच्या मंदिराबाहेर समुद्राच्या लाटांचं पाणी. समुद्राच्या लाटा गेटपर्यंत आल्याचे व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्र रूप. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठं नुकसान. समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात. अमरावती जिल्ह्यामध्ये 50% पेरण्या पूर्ण. 3,47,122 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. सोयाबीनची सर्वाधिक लागवड करण्यात आली. सोलापूरमध्ये 2,46,000 हेक्टरपेक्षा अधिक. खरीपाची पेरणी पूर्ण. काही दिवसात 100% पेरणी पूर्ण होईल. जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसलेंची माहिती. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये जंगल भागात सापडला नेपाळी तरुणाचा मृतदेह. परिसरात खळबळ. पोलिसांकडून या घटनेच्या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. शेतामध्ये पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला. चालकाचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घटना. पुण्यामध्ये गाड्यांची तोडफोड. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाड्या फोडल्या. परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड. गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.